श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना. प्रार्थना हे एक हृदयातून आलेला असा एक भाव आहे जो आपले मन, विचार आणि आत्मामध्ये आश्चर्यकारक शक्ती आणि शांतता भरते. आणि प्रार्थनेमध्ये एवढी शक्ती असते की प्रार्थनेद्वारे आपण त्या सर्वोच्च शक्तीपर्यंत पोहोचतो. स्वामी भक्त हो, आपण स्वामींना मनापासून हाक दिली तर स्वामी आपल्याला दर्शन देतातच. आपल्या सर्व प्रपंचाचा भार आपण स्वामीवर सोपवा, तेच सांभाळतील. ते नित्य स्वामी नाम घेत राहा. स्वामी महाराज आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय, माझ्या स्वामींवर विश्वास आहे असं कमेंटमध्ये नक्की टाईप करा. ओळखा तो आवाज, ओळखा ती खूण. आपल्या भक्तांसाठी ते फिरताहेत. अजून त्यांना उगम नाही, त्यांना अंत नाही. ते त्रैलोक्याची स्वामी, नुसते संत नाही. त्यांची स्मरण करा देह भान विसरून. ते हळूहळू येतील आणि कानात सांगून जातील, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी महाराज आपल्या सर्वांना उपदेश करत आहेत. माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो, त्यावर लोकांची नजर असते, पण मनाला स्वच्छ ठेवू शकत नाही, ज्याच्यावर परमेश्वराची नजर असते. म्हणून आपला चेहरा स्वच्छ ठेवण्याऐवजी आपलं मन स्वच्छ ठेवा. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर आनंद नावाच्या शब्दाला किंमतच राहिली नसती. सहन करू शकत नाही अशा अडचणी आणि त्रास स्वामी आपल्याला कधीच देत नाहीत. म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसा करून म्हणून घ्या, कारण स्वामींना माहीत आहे तुमच्यापेक्षा तुमच्या या कष्टांना आणि तुमच्या या कार्याला क्षमता किती आहे. म्हणून आपल्या स्वामींवर, स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करायला विसरू नका. आणि हा संदेश अनेकांना शेअर करा, ज्याचे नशिबाचे बंद झालेले दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातील आणि कोणाचे ते हरवलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीही नाही. स्वामी नामस्मरण करत राहा, अनेक संकटातून मार्ग मिळेल. स्वामींकडे तुमचे भार कमी व्हावा अशी प्रार्थना करू नका, तर तो भार पेलून घेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे अशी प्रार्थना करा. प्रार्थनेमध्ये एवढी शक्ती आहे की ती आपली शक्ती अजून दुप्पट करायला मदत होते. आयुष्यात कोणतेही दुःख रोखण्याचा एकच उपाय म्हणजे काहीही आपले नाही आणि काहीही आपले नव्हते आणि काहीही आपल्याला राहणार नाही. हे जेवढ्या लवकर लक्षात घ्याल तेवढं जीवनातल्या दुःखांपासून स्वतः मुक्त राहाल आणि ते कायम लक्षात असू द्या. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीही सुखी राहू शकत नाही. हे सत्य आहे आणि या सत्यांवर पूर्ण दुनिया कायम आहे. धावता धावता जो पडतो ना, तोच यशस्वी होतो. जो स्वतःला न जाणता दुसऱ्याला ओळखायला निघतो, तो अपयशाकडे नेणारा यात्री असतो. त्यामुळे स्वतः धावत राहा, यशाच्या मागे काम करत राहा. माणसाचा व्यवहार विशाल झाला की परमार्थाचे रूप धारण करत असतो. इतरांची चिंता सोडून द्या, चिंता स्वतःच्या चारित्र्याची करा. स्वतःची चिंता जेव्हा कराल तेव्हा तुम्ही धर्माच्या मागे जाल, तर तुम्हाला देवाकडून मागावं लागेल. आणि तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला स्वतःहून द्यावं लागेल. म्हणून चांगले कर्म, चांगले विचार, चांगली वाणी सतत आपल्यासोबत कायम राहू द्या. तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला इथेच भोगून जावं लागतं, हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. जे पेराल तेच उगवेल आणि हेच कर्माचं फळ आहे. देव देतो आणि कर्म नेतं, असं भोग आहेत नशिबाचे, भोगावेच लागतील.
आज पेरलेली रोपटी ही कधीतरी उगणारच आणि यालाच कर्म म्हणतात. स्वामी म्हणतात, देवापेक्षा कर्माची भीती अधिक बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म कधीही माफ करणार नाही. कर्माची परतफेड ही करावीच लागते. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुम्ही स्वतःचे कर्म जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागतात आणि हेच त्रिवार सत्य आहे हे समजून घ्या. आपण काय विचार करतो याप्रमाणे आपण माणूस म्हणून काय जगतो. आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो. आपल्या विचारांनीच जग बनत असते हे लक्षात ठेवा. आपण करत असलेल्या विचारांनुसारच माणूस कर्म करत असतो. म्हणून विचार नेहमी चांगले असावे आणि चांगले विचारच पुढे नेतात माणसाला, हे लक्षात असू द्या. समोरच्या व्यक्तीने तुमच्यासह काय आणि का केले याचा विचार करण्यात वेळ घालवू नका. कारण तुमच्या जागी त्याचे कर्मच त्याला योग्य उत्तर देते आणि त्यांना आयुष्यात याची फळं भोगण्यासाठी कर्मच जबाबदार ठरते. कोणाचीही सूड कधीच उगवू नका. कर्माला त्याचे काम करू द्या. कारण कोणतीही वाईट गोष्ट ही जास्त काळासाठी टिकत नाही. त्याचे फक्त काही दिवसच असतात. त्यामुळे सहनशक्ती ठेवून त्या दिवसांना वेळ देऊ नका. स्वतःवर वेळ केंद्रित करा. तुम्ही एखाद्याचे मन तोडले आणि तरीही समोरची व्यक्ती तितक्याच उत्साहाने तुमच्याशी बोलत असेल तर त्या व्यक्तीचे तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे. पण तुम्ही त्या व्यक्तीला दुखावू नका. कारण तुमचे कर्म नक्कीच कुठेतरी तुम्हाला पुढे त्रासदायक ठरू शकते. तुम्ही समोरची व्यक्ती जितकी उत्साही दिसेल तितकं तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागा. सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील संकटे येत असतील तर आणि जेव्हा मदतीला कोणी नसेल तर तेव्हा कोणत्या तरी स्वरूपात स्वामी मदत करून जातील हे तुम्हाला देखील कळणार नाही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते. श्री स्वामी समर्थ.